आता नेमकं काय झालेलं आहे? शिंदेचे मंत्री का बरं रुसलेले आहेत? का बरं संतापलेले आहेत? का बरं नाराज आहे? याचं कारण असं आहे, की आगामी एकूण महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने ज्या पद्धतीने इन्कमिंग सुरू केलेलं आहे, लोकांना आपल्या पक्षात घ्यायला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये अनेक शिंदेच्या शिवसेनेचे तर पदाधिकारी आहेतच, पण शिंदेचे जे विरोधक आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे जे विरोधक आहेत, ते खरं तर युती धर्माप्रमाणे भाजपचेही विरोधक हवेत. मात्र त्यांना विरोधक न मानता भाजपने त्यांना एंट्री दिलेली आहे आणि म्हणून खरं तर शिंदेचे मंत्री जे आहेत ते संतापलेले आहेत आणि यांच्यामध्ये एक ठिणगी पडलेली आहे आणि ती पहिली ठिणगी पडली ती दीपेश म्हात्रे यांच्या नावाने. दीपेश म्हात्रे नेमके कोण आहेत? तर डोंबिवलीतल्या स्थानिक राजकारणामधले कार्यकर्ते आहेत. काही दिवसापूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उबाटा गटाचे जिल्हाध्यक्ष होते आणि तरुण नेतृत्व म्हणून दीपेश म्हात्रे यांची संपूर्ण डोंबिवलीकरांना ओळख आहे. त्यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे या प्रवेशाच्या सोहळ्याला स्वतः रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते तर ते सुद्धा उपस्थित राहिले. इतकंच नाही तर त्याच प्रवेशाच्या सोहळ्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका पूजा म्हात्रे आणि माजी नगरसेवक दयानंद गायकवाड यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला आणि म्हणूनच एक प्रकारे शिंदेच्या शिवसेनेमध्ये जी आहे ती नाराजी सुरुवात झाली. दीपेश म्हात्रे हे 2 वर्ष शिवसेना, त्यानंतर शिवसेना शिंदे गट, त्यानंतर शिवसेना युबीटी आणि त्यानंतर आता भाजपमध्ये आलेले आहेत. पण ज्यांनी शिंदेची शिवसेना सोडलेली आहे आणि भाजपमध्ये आलेले आहेत, म्हणजे आमचा जो शत्रू आहे किंवा जो आता आमच्या सोबत नाहीये त्याला आपलाच मित्रपक्ष कशी काय एंट्री देतो, असा खरं तर शिंदेच्या सगळ्या मंत्र्यांचा आणि नेत्यांचा प्रश्न आहे आणि म्हणून खरं तर हे कारण ठरलं आणि त्यानंतर आज जी काही कॅबिनेट बैठक झाली त्याला मंत्री गेलेच नाहीत. आता कुठल्या कुठल्या प्रवेशांवरून हा संताप झालेला आहे? तर पहिला प्रवेश आहे सत्यजित पाटणकर यांचा. पाटणकरांना भाजपने घेतलेला आहे. शंभूराज देसाई यांच्या विरोधामध्ये विधानसभा लढवलेली होती. दुसरा प्रवेश आहे स्नेहल जगताप जे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ते दाखल झालेले आहेत आणि भरत गोगावलेंच्या विरोधामध्ये त्यांनी विधानसभा लढवलेली होती. तिसरा प्रवेश भाजपमध्ये आज होतोय अद्वै हिरे यांचा. दादा भुसे यांच्या विरोधामध्ये अद्वै हिरे जे आहेत ते शिवसेना युबीटी कडनं लढले होते. त्यानंतर वैभव पाटील जे आहेत ते सुद्धा आज भाजपमध्ये येतात. सुहास बाबर यांच्या विरोधामध्ये लढलेले होते आणि शेवटचं नाव आहे महेंद्र दळवी यांच्या विरोधामध्ये अपक्ष लढलेले सुधाकर खारे हे आता राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत. म्हणजे जे जे आमच्या विरोधामध्ये लढलेले आहेत, जे जे शिंदेच्या शिवसेनेच्या विद्यमान मंत्र्यांचे आमदारांचे कडवे विरोधक आहेत, स्पष्ट विरोधक आहेत, त्यांना भाजप आणि काही प्रमाणात राष्ट्रवादी जर इनकमिंग करून घेतीये, त्यांचे जर प्रवेश घेतीये तर एक प्रकारे आम्हालाच आव्हान आहे आणि हे राजकीय आव्हान खरं तर समजून लक्षात आल्यामुळे आज शिंदेच्या मंत्र्यांनी जे आहे ते बंड करण्याचा प्रयत्न केला. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या सगळ्या बंडामध्ये एकनाथ शिंदेची भूमिका काय आहे? तर जी माहिती समोर येते त्यानुसार एकनाथ शिंदे यांचं असं म्हणणं होतं की बाकी काही असलं तरी मंत्र्यांनी आजच्या कॅबिनेटच्या बैठकीला यायला हवं होतं. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की एकनाथ शिंदे हे स्वतः मंत्र्यांच्या बाजूने भांडतायत का? किंवा ते भाजपशी बोलतायत का या मुद्द्यावरती? ते कुठेतरी त्यांचे जे काही आमदार आहेत, त्यांचे जे काही नेते आहेत तर त्यांचे विरोधक भाजप स्वतःच्या पक्षामध्ये घेत आहे आणि आव्हान निर्माण करू बघतंय. तर यावरती ते अवेअर आहेत का? हा खरं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांची स्पष्ट भूमिका याबद्दल समोर आलेली नाही. आता हे सगळे मंत्री जे आहेत, हे जे सगळे नाराज मंत्री आहेत, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गेले आणि मिळालेल्या माहितीनुसार ते ज्या पद्धतीने बोलले त्यानंतर फडणवीसांनी खरं तर त्यांची हवाच काढली. हे सगळे मंत्री आणि फडणवीसांमध्ये त्यानंतर बैठक झाली. त्याचीही माहिती खरं तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांसमोर दिली. मात्र फडणवीसांनी स्पष्टपणे त्यांचं सगळं ऐकून घेतल्यानंतर म्हटलं की उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली. म्हणजे उल्हासनगरमध्ये पहिल्यांदा भाजपच्या नेत्यांचा, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेच्या शिंदेच्या पक्षामध्ये प्रवेश झाला. त्यामुळे तुम्ही केलं तर आम्ही चालवून घ्यायचं का? आणि भाजपने गेलं तर चालत नाही का? अशा पद्धतीचा स्पष्ट प्रश्न जो आहे तो मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेच्या नेत्यांना विचारला आणि एक प्रकारे शिंदेचे नेते जे आहेत ते शांत झाले. त्याच्यावरती फार आर्ग्यू करू शकले नाही. आता पुढचा मुद्दा आहे की शिंदे सेना का बरं रुसलेली आहे? तर डोंबिवलीमध्ये मी जसं म्हटलं की दीपेश म्हात्रे यांचा प्रवेश झालेला आहे. असा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे आणि एक प्रकारे ज्याचं तिथे साम्राज्य आहे, जे तिथे स्थानिक नेते आहेत त्यांच्याच विरोधामध्ये भाजप कुठेतरी ताकद देतीये का? हा सुद्धा प्रश्न आहे. त्यांचं म्हणणं आहे की भाजप युती धर्म पाळत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे शिंदेच्या नेत्यांचा जो निधी आहे तो कमी त्यांना दिला जातो. शिंदेच्या आमदारांना निधी कमी दिला जातो. तिसरा त्यांचा जो मुद्दा आहे की भाजप विरोधकांना स्थान देते आणि चौथा मुद्दा असा आहे की पालकमंत्र्यांना, जे विशेषतः शिंदेच्या शिवसेनेचे पालकमंत्री आहेत, त्यांचा निधी अनेकदा आमदार थेट वळवतात. पालकमंत्र्यांना विचारात घेतलं जात नाही. अतिशय गंभीर असे हे आरोप आहेत आणि मागच्या काही महिन्यांमध्ये
महिन्यांपासून महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नाही किंवा अशा पद्धतीची काहीशी खदखद आहे. भाजप ज्या पद्धतीने तिथे स्वतःचं स्वामित्व प्रस्थापित करू बघतंय, तर ते बघता कुठेतरी ही कुजबूज होती. मात्र आज हे स्पष्टपणे समोर आलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे की रवींद्र चव्हाण हे निशाण्यावरती आहेत. सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण आणि रवींद्र चव्हाण अतिशय आपण काय म्हणू शकतो ताकदीने आणि कोणालाही न जुमानता धडाधड प्रवेश करून घेत आहेत. त्यामुळे मुख्य नाराजी आहे ती रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल आहे आणि त्यांना कुठेतरी ब्लेम करण्याचा प्रयत्न जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेकडनं केला जातोय. विशेषतः चव्हाणांच्या कार्यपद्धतीवरतीच आक्षेप आहे. ते ज्या पद्धतीने शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधकांचे प्रवेश करून घेत आहेत किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे प्रवेश करून घेत आहेत, त्यावरनं कुठेतरी शिवसेना खिळखिळी होतीये आणि म्हणूनच रवींद्र चव्हाण यांची खरं तर तक्रार करण्याचा प्रयत्न जो होता तो शिंदेंचा फडणवीसांकडे होता. मात्र फडणवीसांनी त्यांना थेट आरसा दाखवला की तुम्ही जे केलं ते जर चुकीचं आहे तर मग आम्ही करतो ते चुकीचं आहे, मात्र तुम्ही करता जर तुम्हाला योग्य वाटत असेल आणि ते जर आम्ही केलं तर तुम्ही त्याला चूक कशी म्हणता, असा थेट प्रश्न जो आहे तो फडणवीसांनी विचारला. यानंतरची पुढची घडामोड सुद्धा तितकीच इंटरेस्टिंग आहे. उद्योग मंत्री असलेले उदय सामंत हे रवींद्र चव्हाणांच्या भेटीला गेले. उदय सामंत आज मंत्रालयात आलेच नव्हते. उदय सामंत हे त्यांच्या रायगड बंगल्यावरतीच होते आणि त्यानंतर उदय सामंत हे रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी गेलेले आहेत. खरं तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या तीनही पक्षांची महायुतीची समन्वय समिती आहे. या समन्वय समितीच्या बैठका या प्रत्येक कॅबिनेट नंतर होत असतात. त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण आहेत, उदय सामंत आहेत आणि राष्ट्रवादीचे सुद्धा काही नेते आहेत आणि मग त्यानंतर काय निर्णय नेमका घ्यायचा आहे, कुठल्या आपल्या पक्षाच्या कुठल्या नेत्याला त्रास होणार नाही ना, अशा पद्धतीचे एकमेकांना अनुसरून निर्णय घेण्यासाठी समन्वय राहावा आणि ही महायुतीतले जे काही वाद आहेत, जे काही कुरबुरी आहेत ते समोर येऊ नयेत माध्यमांच्या, यासाठी ही समिती आहे. मात्र त्या समितीमध्ये हे दोघंही आहेत, म्हणजे चव्हाणही आहेत, सामंतही आहेत आणि आज त्यानंतर त्या समितीच्या एकूण बैठक होती किंवा काय चर्चा होती हे अजून कळलेलं नाही. कारण उदय सामंतांनी माध्यमांसमोर सांगितलं की मी नातू यांना भेटायला तिथे आलेलो आहे आणि रवींद्र चव्हाण यांच्याशी माझी बैठक होती, मात्र उशीर झाला त्यामुळे ती बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे उदय सामंतांनी ना खरं तर हे सगळं प्रकरण जे आहे ते सावरण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी सांगितलं की योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत तर ते त्यांच्या मतदारसंघामध्ये आहेत, शंभूराज देसाई सुद्धा मुंबईमध्ये नाहीयेत. पण मग उरलेल्या मंत्र्यांचं काय? सामंतांना प्रश्न असा आहे की जे मंत्री हे मंत्रालयात हजर होते, जे तिथे उपस्थित होते, ते वरती बैठकीला का गेले नाहीत, हा खरं तर मुद्दा आहे. मात्र उदय सामंतांनी अशी काहीही नाराजी नाही आणि आमचे काही मुद्दे असतील तर आम्ही एकनाथ शिंदेंना आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री या नात्याने या दोघांनाच सांगणार, त्यामुळे ते गेले, अशा पद्धतीने हे सगळं जे आहे ते सावरून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला. यानंतर उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांची सुद्धा भूमिका समोर आली आणि कोणीही नाराज नाही, एवढ्या 3 शब्दामध्ये त्यांनी हे सगळं झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला. फार काही बोलले नाही, कारण मुख्य वादच जो आहे तो शिवसेना आणि भाजपमधला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी त्याच्यामध्ये फार काही मोठ्या भूमिकेत नाहीये. त्यामुळे अजित पवारांनी एक प्रकारे ह्या गोष्टीवरती फार भाष्य केलं नाही, मात्र नाराजी नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता नेमकं काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांच्या शत्रूंना जे काही घेतलं जातंय आणि स्थानिक ठिकाणी ज्या काही कुरघोड्या होत आहेत त्या थांबवल्या जाणार का? दुसरा मुद्दा म्हणजे जे काही आधी नेते घेतलेले आहेत आणि ज्यांच्यावरती खरं तर शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांचा आणि नेत्यांचा आक्षेप आहे, त्यांना भाजप परत बाहेरचा रस्ता दाखवणार का? हे सगळं बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे.